माणसाला शेवटी ईश्वर चिंतन मनामध्ये येतं आणि मनामध्ये ईश्वराचं ध्यान झालं, स्मरण झालं की पुढील जन्म त्याला चांगला प्राप्त होतो, अर्थात तो ईश्वराच्या गतीला जातो, वैकुंठाला प्राप्त होतो, देवस्वरूपाला तो प्राप्त होतो, असं या श्लोकातून सांगायचं आहे. अंतकालेचे मामेव, कारण सांगणारा जगाचा चालक, मालक, प्रतिपालक आहे. की भगवान कृष्ण म्हणतात की जो माझंच स्मरण करतो, माझंच असं म्हणणारा कोण आहे, त्याची सत्ता फार मोठी आहे. सर्व देवांचं देवत्व त्यामध्ये स्थित आहे. सर्वांचा करता धरता भरता भगवानच आहे. अशा प्रकारे सकळ शक्तीने संपन्न ज्याचं जीवन, अशी भगवंताची वाणी आहे. या गीतेमध्ये भगवान बरंच बोलले, त्यापेक्षा अर्जुन कमी बोललाय आणि अर्जुनापेक्षा संजय कमी बोललाय आणि धृतराष्ट्र फक्त एकदाच बोलला. एका श्लोकाचा त्याला अधिकार आहे. धृतराष्ट्राच्या श्लोकाने सुरुवात झाली आणि संध्याच्या श्लोकाने गीता समाप्त झाली. असा तोला मोलाचा ग्रंथ आहे. जगात ग्रंथ आहे पण गीतेसारखा नाही. जगात पंथ आहे पण प्रेमासारखा नाही. जगात सज्जन आहे पण आपल्या सद्गुरूसारखा नाही. आणि जगात वस्तू आहे पण भगवंतासारखी नाही. हरि सम जग कछु वस्तू नाही, हरि सम जग कछु वस्तू नाही, नहीं प्रेम सम पंथ, सद्गुरु सम सज्जन नहीं, नहीं गीता सम ग्रंथ. तर गीता ग्रंथासारखा ग्रंथ जगात नाही. आकाराने छोटा पण विचाराने ज्ञानाने फार मोठा ग्रंथ आहे गीता ग्रंथ, ज्यामध्ये कर्माचं प्रतिपादन, उपासनेचं प्रतिपादन आणि ज्ञानाचं प्रतिपादन आलेलं आहे. अर्थात जीवनाचं कल्याण करणारे हे विचार आहेत. जीवनाचं कल्याण करणारी म्हणजे गीता आहे. अशी गीता सर्वांनी आत्मसात करावी, त्याप्रमाणे आचरण करावं. आणि अनेक संतांनी हेच केलं आणि या विचारातून सगळे संत भगवत स्वरूप झाले.